सर्वांना माझा नमस्कार. सोशल विकी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी मी आपणास एका दृढ अशा विषयांवर माहिती सांगणार आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, डिसेंबर महिन्यामध्ये परभणी येथे संविधानाची प्रतिकृती असलेल्या एका प्रतिकृतीला काय केलं होतं, एका माथेफिरूंनी फोडण्याचा प्रयत्न केला होता, त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हे सर्वच आपल्याला माहीत आहे. आपण हे सर्व बघितलेलं आहे न्यूज चॅनलवरती वगैरे सर्व. याच्यामध्ये झालं काय होतं की एक माथेफिरू होता, चांगला वयस्कर माथेफिरू होता, आणि त्याने काय केलं होतं, संविधानाच्या प्रतिकृतीवर जाऊन त्याला फोडण्याचा प्रयत्न केला होता. नंतर बरेचसे भीमसैनिक तिथं गेले आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याला बेदम मारसुद्धा दिला. पण याच्यानंतर तिथं आंदोलनं छेडण्यात आलं आणि त्या आंदोलनामध्ये आपल्याला माहीत असल्याप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका लॉच्या विद्यार्थ्याला पोलीस कोठडीमध्ये घेण्यात आलं आणि न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू जो झाला तो पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे झाला. याचा रिपोर्टसुद्धा आपल्याला मिळालेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 महिने उलटून गेलेले आहेत, जवळपास 6 महिने झालेले आहेत. आता 6 महिने होत आलेले आहेत, तरी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय अजून मिळालेला नाही आहे. तर हा न्याय जो आहे तो कधी मिळणार? आपल्या सर्वांनाच माहीत आहे, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी हा जो विषय आहे हा खूप गांभीर्याने घेतला आणि स्वतः त्यांनी त्याच्यामध्ये काम करण्याचं ठरवलं. त्यांनी स्वतः ते हातभार लावला आणि स्वतः ते त्यांची केस लढत आहेत. हे सर्व आपल्याला माहीत आहे. पण त्यांनासुद्धा तारीख पे तारीख आपण जे मूवी बघितलेला आहे सनी देओलचा, त्याच्यामध्ये जसं तारीख पे तारीख कोर्ट देत असतं, तशा तारीख पे तारीख कोर्ट आजही सोमनाथ सूर्यवंशीच्या केसेसबद्दल देत आहे. तर माझा हा प्रश्न आहे सरकारला की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय कधी मिळणार? कधी ह्या सर्व लोकांना, म्हणजे हे जे लोक होते ज्यांनी आंदोलन छेडलं आणि याच्यामध्ये सर्व लोक जे आहेत ज्यांच्यावर केसेस वगैरे झाल्या आणि सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, तर त्यांना कधी मिळणार? आता आपल्या सर्वांना माहीत आहे, बाळासाहेब आंबेडकर याच्यामध्ये खूप मेहनत घेत आहेत. त्यांनी स्वतः जातीनं त्यांनी त्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे. स्वतः ते केस लढत आहेत. त्यांना वेळोवेळी त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी मदतसुद्धा केलेली आहे. 5-6 लाखाची मदतसुद्धा त्यांनी स्वतः केलेली आहे. समाजसुद्धा मदत करत आहे. पण सरकारचं यावर लक्ष नाही आहे का, असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत आहे आणि तो पडतच राहणार. तर मला असं विचारायचं आहे सरकारला की सरकार याकडं कधी लक्ष देणार आणि आपली जी न्यायव्यवस्था आहे ती खरंच न्याय देते आहे का? जर देत असेल तर कधी मिळणार? कधी न्याय मिळणार सोमनाथ सूर्यवंशीला? असे खूप सारे प्रश्न बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये आहेत. तसा माझासुद्धा प्रश्न आहे आणि तो मिळायला पाहिजे, लवकरच मिळायला पाहिजे. आपल्या सर्वांना माहीत आहे, बाळासाहेब आंबेडकर यांनी ही केस घेतलेली आहे, म्हणजे ती केस जिंकतीलच. पण नेमकं कधी जिंकणार? कधी न्यायव्यवस्था त्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देणार? हे असे प्रश्न आहेत आणि लवकरच अशी आपण आशा करूया की त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि मिळणारच. एवढं बोलून आपण या ठिकाणी थांबूया. नक्की जर दुसरी काही अपडेट आली तर आपण नक्कीच कळूया. चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय भीम.